नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? अपेक्षा करतो की एकदम व्यवस्थित असाल आणि मजेतच असाल. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटंसं गीत तुमच्याकरिता, म्हणजे एक सॉन्ग आहे, गाणं. जाऊ द्या, सोडून द्या गाणं, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, आहे ना. तर दिव्यांग असण्याचा एक फायदा आहे. काय आहे फायदा? दिव्यांगांना सहानुभूती मिळते, पण याचे दुष्परिणाम भरपूर आहेत. काय आहेत ते परिणाम? आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. कारण दिव्यांग हा एक समाज असा आहे, जगामध्ये म्हणा किंवा देशामध्ये म्हणा, कधीही स्वतःला दोषी मानत नाही. तो इतरांवरच बोट उचलत असतो. दुसऱ्यांना दोषी ठरवण्याच्या मागे हा समाज सध्या लागलेला आहे. काही जरी झालं का आपण गव्हर्नमेंटला दोषी ठरवतो, गुन्हेगार दुसऱ्यांना ठरवतो. आपलं काही राहिलं नाही राहिलं तरी पण आपण इतरांवरच आरोप प्रत्यारोप करत असतो. कदाचित तुम्हाला हे ऐकून वाईटही वाटत असेल, काही हरकत नाही, वाटू द्या, आहे का नाही. माझं जे काम आहे ते मी खरोखर तुम्हाला सांगण्याचा आज प्रयत्न करत आहे. कारण बरेचशा दिव्यांगांचे कॉल माझ्यापर्यंत येतात. पण दिव्यांग हा शब्द चुकीचा आहे का, म्हणजे योग्य आहे का अयोग्य? माझा जो ओपिनियन आहे तो ओपिनियन आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. दिव्यांग हा शब्द एकदम चुकीचा आहे. याला शब्द काय होता पूर्वी? अपंग, हँडिकॅप, विकलांग. ऐकायला बरं वाटतं ना. पण दिव्यांग हा शब्द कानावर पडताच अपमान झाल्यासारखं भास होते, म्हणजे जाणवतं. आता तुम्हाला वाटत नसेल, तुमचा प्रश्न वेगळा आहे, पण मला तरी हे शब्द ऐकून अपमानास्पद वाटतं. मित्रांनो, ज्या व्यक्तीकडे एखादा अवयव नाही त्या व्यक्तीकडे दिव्य काय असणार आहे? ज्या व्यक्तीचा अवयवच निकामी झालेला आहे त्याला दिव्यांग हे शब्द योग्य आहे का? हां, आपण हे बोलू शकतो की अपंग या शब्दाचं प्रमोशन करून दिव्यांग करण्यात आलं आहे. याचा अर्थ शब्दाचं प्रमोशन झाला, याचा अर्थ दिव्यांगाची सुधारणा झाली का? मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो होतो की अपंग असण्याचा फायदा आहे, पण त्याचे दुष्परिणाम पण भरपूर आहेत. अपंग असण्याचा हा फायदा आहे की लोकांकडून आपल्याला सहानुभूती, दया, प्रेम, भावना, आदर, सन्मान मिळतो. पण फालतूचा सन्मान, आदर, प्रेम, भावना, दया, सहानुभूती या सगळ्या गोष्टीमुळे दिव्यांगाचं सगळं काही भागतं का? आज दिव्यांगांना हक्क आणि अधिकार देण्याची गरज आहे. भीक देण्याची काहीही गरज नाही. खरोखरच तुम्हाला अपंगांविषयी काही वाटतच असेल ना, त्यांना समान अधिकार द्या, हक्क द्या. हे माझं मत जे आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम आता तुमचंच आहे. जर तुम्ही या व्हिडिओला लोकांपर्यंत शेअर केला तर माझीच नाही, सगळ्या अपंग बांधवांची ज्या काही समस्या असतील ना, त्या समस्या सोडवण्याकरिता अशा व्हिडिओची गरज या लोकांना असतेच. या लोकांना जाग येत नाही हे मला मान्य आहे, पण जागा करण्याचं तरी काम आपलं आहे ना. पुढची व्यक्ती उठत नाही याचा अर्थ पण त्यांना आपण उठवायचंच नाही का? ते त्यांच्या नशेमध्ये धूत आहेत याचा अर्थ आपण पण तसेच आहोत. आज गव्हर्नमेंटला विचारणारं कुणी नाही, म्हणून हा समाज आज इथेच राहिला आहे. मी किती जरी बोललो तुम्हाला योग्य वाटणार नाही, कारण आपण मनाने आणि शरीराने आळशी झालेलो आहोत. आपल्या मनातले विचार जे काही सगळे आहेत गजलेले आहेत, जंग खाल्लेला आहे आपल्या विचारांना, मेंदूवर धुळाची परत चढलेली आहे. मग विचार क्षमता कशी वाढेल हो? जर आपणच जागे नाही तर पुढच्याला आपण जागे करू शकतो का? झोपलेल्या व्यक्तीला उठवणं सोपं आहे, पण जागेपणी जी झोपण्याचं
नाटक जी व्यक्ती करते ना, त्या व्यक्तीला उठवणं तेवढंच अवघड आहे. म्हणून आता आपल्या सगळ्यांना उठण्याची, जागण्याची, धडपड करण्याची, लढण्याची गरज आहे. कुणीतरी करतंय म्हणून आपण शांत राहणं हे एकदम अयोग्य आहे, चुकीचं आहे. एखादी संघटना आपल्यासाठी उभी राहते, लढते, करते ना, करू द्या, आपलं काय जातंय. अरे आपल्या याच विचारामुळे आपलं भरपूर काही जातं हे आपल्याला समजत नाही. निराधार आपल्याला 1500 रुपये मिळते. धडधाकट महिलांना शेतामध्ये काम करून मजुरी 300-350 रुपये रोज कमवतात. तरीसुद्धा सरकारकडून योजना आणली जाते, लाडकी बहीण योजना. 2-3 दिवसापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे अकाउंटवर येण्यास सुरुवात झालेली आहे. दिव्यांगांचे पैसे अजून का नाही आले आहे का कोणीतरी विचारणार? तुम्हाला वाटत असेल तर आम्ही तक्रार कोणाकडे करायची, आम्ही समस्या मांडायची तरी कोणाकडे? अरे तुम्ही कमेंट करा, तुम्हाला समस्या आहेत ना, मला कमेंट करा. तुम्हाला जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे नंबर नाही दिलेत तर मला बोला, तुम्ही कॉन्टॅक्ट करा स्वतःहून. महाराष्ट्र सरकारमध्ये म्हणजे सत्तेमध्ये आणि अपक्ष जे काही लोक आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये, सगळ्यांची नंबर तुम्हाला माझ्याकडून मिळून जातील. पण तुम्ही स्वतःची तरी तयारी दाखवा ना. 1-2 लोकांनी पुढाकार घेऊन कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. भारत स्वातंत्र्यापूर्वी कितीतरी समाजसुधारक आपल्या देशासाठी शहीद झाले, तेव्हा आज आपण स्वतंत्रपणे श्वास घेत आहोत. भारत स्वतंत्र झाला 1947 साली असं म्हणतात, पण आज आपण स्वतंत्र आहोत का? आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळतं? आपल्याला दिलं जातं का? आजच्या या काळामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे तोच माणूस आहे, ज्याच्याकडे काही नाही तो माणूस म्हणून ओळखला जात नाही. आणि अपंग लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा दिवसेंदिवस बदलत आहे. कारण निकामी आणि बेरोजगार लोकांना इथे किंमत कोणीच देत नाही. तुमच्या शेजारचा 10 रुपये जरी कमवत असेल ना, लोक त्याची इज्जत करतात. आपल्याला कोणी ओळखत नाही. आपण अपंग आहोत आणि अपंग म्हणूनच राहायचं का? आणि मरताना पण अपंग म्हणूनच मरायचं? मग जन्माला येऊन तरी आपला काय उपयोग? काय साध्य केलंय आपण? जन्माला आले आणि मृत्यूला निघून गेले. आले जन्माला आणि मरून गेल्यानंतर तुमचं इथं काय राहणार आहे? काहीच नाही. इवन माझं पण काही राहणार नाही. तर तुम्हाला वाटत असेल की हा आम्हालाच का बोलतो? तुम्ही आपले आहात, माझे आहात म्हणून मी तुम्हाला बोलतो, नाहीतर मला बोलण्याची काही गरज आहे का? लोकांना असं वाटतं की जी व्यक्ती ओरडून बोलते व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीच्या गोष्टीला तुम्ही खरं मानता. जी व्यक्ती शालीनता, प्रेम आणि आदराने बोलते त्या व्यक्तीला तुम्ही खोटं बोलतं असं म्हणता. काहीच असे माझे व्ह्यूअर्स आहेत की ते कधीतरी कमेंट करतात, कारण ती लोक जागे आहेत. आज नाही उठला तर आयुष्यात कधीच उठू शकणार नाहीत. एकदा दाबल्या गेलेल्या माणसाला पुढची व्यक्ती कधीही आयुष्यात वर येऊ देत नाही, त्याला दाबूनच ठेवत असतो. कुणाच्या पायाची पायपुसणी बनून राहण्यापेक्षा स्वतःचे मालक व्हा. सर्वसामान्य व्यक्ती दिवसाला 1000-10,000 रुपये कमवत असेल, कमवू द्या, काय हरकत नाही. आपली पण एवढी ऐपत असली पाहिजे की आपण दिवसाला 200 रुपये तरी कमवले पाहिजे. पण याकरिता आपण धडपड करतच काही नाही ना. जोपर्यंत नातेवाईक घरची व्यक्ती आहेत सांभाळणारी, तोपर्यंत आयुष्य आनंदात निघून जाणार आहे. जेव्हा घरच्या लोकांची साथ सुटते तेव्हा गल्लीतल्या कुत्र्यासारखं वागणं होऊन जाईल. अंगाला भरपूर कपडे, पोटाला तुकडा भाकर, प्यायला पाणीसुद्धा कोणी देणार नाही. कारण इथे बेरोजगार लोकांना कोणीही ओळखत नाही किंवा किंमत देत नाही. एखाद्या वेळेला गल्लीतल्या कुत्र्याला एक अर्धी भाकर तरी कोणीतरी देतच असतं.
आपल्याकडे डोकं असून सुद्धा आपण जर त्याचा वापर करत नसू तर आपल्या एवढा मूर्ख या जगामध्ये कोणी नसणार आहे. मी नेहमी ओरडता असतो नेहमीच सांगत असतो, पण कुणाच्या मेंदूपर्यंत माझी गोष्ट आजपर्यंत पोहोचलीच नाही. काय एवढे शून्य झाला आहात तुम्ही? ब्रेन सेल्स डेड झाल्यात की काय? ब्रेनमध्ये सेल्स असतात म्हणजे पेशी, आपण त्याला काय म्हणतो टिश्यू, त्या डॅमेज झाल्यात का? जर डॅमेज झाल्या असतील तर तुम्ही विचारच करू शकत नाही. जो कोणी बोललेल की माझ्या ब्रेनच्या ज्या पेशी आहेत त्या डॅमेज झालेल्या, तुझ्या एवढा मूर्ख माणूस कोणी नाही. याचा अर्थ तू टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याकडून एखादी कुठली गोष्ट जर घडत नसेल किंवा आपल्याकडून ते काम पूर्ण केलं जात नसेल, याचं आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. पण आपण काही न करता इतरांवर जेव्हा दोष देतो ना, तो पुढचा दोषी नाही, त्याच्यापेक्षा मोठा दोषी आपणच आहोत. म्हणून आज सगळ्यांना एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. संघटना अशा बऱ्याच आहेत ना, ज्या पैशाकरिता लढतात, झगडतात. ते त्यांचं कामच आहे, त्याच्याशिवाय त्यांचं घरदार चालणार नाही. त्यांना एक कला मिळालेली आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये कला अवगत झालेली आहे. संघटना चालवली का पोट भागलं, घर चालणार. काही संघटना अशा आहेत मेंबरशिपच्या नावाने 100-100 रुपये घेतात आणि घरातला किराणा आणि गॅस टाकी भरण्याकरिता इतरांचा पैसा वापरतात. एवढे मूर्ख लोक आता संघटनेमध्ये आलेले आहेत. तरीसुद्धा तुम्ही अशाच लोकांना पुढे करता, जे लोक दिव्यांग असून सुद्धा दिव्यांगांच्याच पैशावर जगतात. अशा दिव्यांगांना बुटाने हाणलं पाहिजे. अशा लोकांना नागडं करून जिवंत जाळलं पाहिजे. कारण दिव्यांगच दिव्यांगांना जर लुटत असेल तर यांच्या एवढं महापापी कोणी नसणार. आणि आपण अशा लोकांना पाठिंबा देतो, त्याच्यापेक्षा मोठे गुन्हेगार आपणच आहोत. अशा कोणत्या त्या संघटना आहेत की दिव्यांगांच्या नावावर पैसे काढतात आणि घरदार चालवतात? अशा बऱ्याचशा संघटना आहेत. आपण स्वतः गरीब राहून दुसऱ्यांना श्रीमंत बनवण्याचं काम आपणच करतो आणि शेवटी काय बोलतो? आमचं नशीबच खोटं आहे. हो, अरे तुमचं नशीब खोटं नाही, तुम्ही खोटे आहात. जर आपलाच शिक्का खोटा असेल तर इतरांवर बोट उचलण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला नाही. तर मित्रांनो, मला द्या रजा. मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह. जय हिंद, वंदे मातरम.